कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत सरपंच महेश विर्ले यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामाचा झंझावात नवीन वर्षात देखील कायम आहे। मागील 5 वर्षात कोल्हारे हद्दीत सुरू असलेल्या विकास कामांचा झंझावात महेश विर्ले यांनी कायम ठेवला असल्याचं स्पष्ट होतंय। दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आलंय। सोबतच पूर्ण झालेल्या कामांचं लोकार्पण देखील सरपंच महेश विर्ले यांच्या हस्ते पार पडलं, ज्यामध्ये मौजे धामोते येथील प्रभात बिल्डिंग ते वसंत निर्वाणाकडे जाणारा रस्ता तयार करणे हे 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेलं काम याचं लोकार्पण करण्यात आलंय। मौजे कोल्हारे येथे दशक्रिया विधीघाट तयार करणे 20 लाख, मौजे धामोते येथे बस स्टॉप कॉन्क्रिटीकरण करणे 15 लाख, मौजे धामोते येथे दशक्रिया विधीघाट तयार करणे 10 लाख, मौजे कोल्हारे अंतर्गत सुरेश धुळे ते विजय गोमारे यांच्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम 7 लाख, मौजे धामोते येथील उमानगर अंतर्गत रस्ता तयार करणे 4.60 लाख, मौजे धामोते येथील स्वागत विलेज ते सूर्या पार्क सोसायटीकडे जाणारा रस्ता तयार करणे 3.28 लाख या पूर्ण झालेल्या कामांचं लोकार्पण करण्यात आलंय। यासोबतच ग्रामपंचायत कोल्हारे हद्दीतील सर्व ग्रामीण मार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग याकरता 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। मौजे ग्रामपंचायत कोल्हारे राष्ट्रीय महामार्ग 109 ते एम्पायर पार्क इमारतीकडे जाणारा रस्ता तयार करणे 15 लाख, मौजे धामोते येथे शुभारंभ गार्डन ते सागर प्लाझा कडे जाणारा रस्ता तयार करणे 4.5 लाख, मौजे बोपेले येथे संजय पेमारे ते अनिल जाधव यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे 3 लाख, मौजे बोपेले येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, डीपी रस्ता ते मुणे यांच्या घराकडे जाणारा रस्ता याकरता 2 लाख या विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आलंय। या विकास कामांसाठी जवळपास 1.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून उर्वरित कामे देखील येत्या काळात टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। दरम्यान सरपंच महेश विर्ले यांची पहिली स्टंप कोल्हारे ग्रामपंचायतच्या विकासासाठी भरीव योगदान देणारी ठरत असल्याचे नुकताच झालेल्या विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यावरून दिसून येतंय। इतकंच नव्हे तर आगामी काळात देखील नागरिकांच्या सेवेकरता तत्पर राहणार असल्याचं सरपंच महेश विर्ले यांनी सांगितलंय। आज आपण ह्या लोकार्पण सोहळ्याकरता उपस्थित झालो, जे कोल्हारे ग्रामपंचायतीसाठी अविरत चालू आहे। जी चळवळ 2021 पासून जी ग्रामपंचायत विकासाचे मॉडेल बनवायचे आहे, ती चळवळ 2021 पासून सुरू ती अविरत आजपर्यंत सुरू आहे। आज जवळजवळ 1.5 ते 2.25 कोटी रुपयांचं लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे। त्या निमित्ताने आज धामोते येथील दशक्रिया घाट, जो खूप काही सर्वांची ग्रामस्थांची मागणी होती, कोल्हारे येथे जे संगमेश्वर आहे तिथे पंचकृषीतील व्यक्तिमत्व येतात आपल्या दशक्रिया विधी पार पाडण्याकरता। तिथे एक निवारा शेड उभारलं आहे, त्यानंतर एक दशक्रिया घाट उभारलं आहे। आमदार साहेबांनी आमदार साहेबांच्या मार्फत जे काही करता येईल ते इथे अविरत सुरू आहे। आणि माझ्या कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत रस्ते असतील, गटारे असतील, असे दशक्रिया घाट असतील, हे अविरत काम करण्याचं जो माझा सहकारी वर्ग आहे त्यांच्या मार्फत सर्वांच्या मार्फत सुरू आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण करताय, तर ही नवीन वर्षाची भेट नागरिकांना देत असताना वर्षभर अशा प्रकारचा विकासाचा झंझावात सुरू राहणार आहे का? हा गेली 5 वर्ष सुरू आहे। तुम्ही कितीतरी आज बातम्या बघतायत, कितीतरी आज रील्स बघतायत की आपली विकास कामं आहे ती सर्वांपर्यंत पोहोचत आहेत। कारण की जे काम इथे आत्तापर्यंत केलं आहे ते आपण 2021ला ज्यावेळेस फेब्रुवारी 2021मध्ये बसलो आहे तिथून अविरत आहे, तर आजपर्यंत कुठे थांबले ना आणि याच्या पुढे पण कुठे थांबणार नाही। Like, comment, share and subscribe.